काय केलंय मम्मी भाजी दूर दूर केलाय सगळ्या घरात. काय टाकलंय? अरे हुलगई तर काय बघ तू काय टाकलं ही मटकी मटकी कोंब आलेली मटकी तिकडे मका दावाय ना आला टाकीत होत होती इथंच बसायचं लुडबुड लुडबुड करीत. शाळेत गेलता शाळा सकाळची होती लवकर यायचं. आता उद्या कुठे जायचंय? शाळेतून कुठं उद्या जरा दार्याव चल एक दोन दारी मोडायची. पण सोमवारी का होय ना ते अण्णा तू शाळा सोडून दे आणि आपल्या बापू बरोबर दाऱ्या होता. नाही सोडून द्यायला काय काम नसेल त्या टायमाला शाळा काय त्याला शनिवार रविवार बघायचं मोबाईल बघित ते आपलं तिकडे यावं. हाय का त्याला मोबाईल? कुणाला? तुम्ही त्याला द्या की बापू घेऊन द्या की मोबाईल. लावा मला मोबाईलच नाही बघाय कुणी देत नाही. अजून पोरा तुला म्हणलं कोथमिरीच्या पेंड्या उपटू लागायचं म्हणलं आपण नाही येणार आणि मग कोथमीरच केली नाही. कोथमीर लावलेली बापू अजून उगावली का तरी व त्याला काय झालं काम केल्यावर तुम्ही काम करता का? त्या कोथमिरीतच व्हायचं. तुम्ही काम करीत नाही तुम्ही करीत नाही उगा आयत्या पायचं नुसतं. मका पेरली बर का 5 पिशव्या. किती? 5. हा पदशीर पेरली. बाजरीची एक पेरली. मोठ्या 5 पिशव्या भरायचं पेरा इतकं होईल. 4 किलोच्या 2 बाजरीच्या पेरा म्हणले तर 5 पिशव्या मकाच्या पेरा. नाही बाजरीचं कसं आहे काळा बापू गहू का केलं नाही बापू माणसाला वाटतं गहू आता नाही कर सोन्या ती दिवाळी नंतर करतात गहू. 4 महिने अजून टाइम. अन्नाला चपात्या लागते गहू पण पेरायचा दादा पण ते दिवाळी झाले. अरे तो म्हणशील भोपळ्याचं झाड केवढं असतं. राहून दे नको बापू. नाही असून द्या बाय बाय. भोपळ्याचं बारकच असतं झाड लिंबुळ्याचं मोठं असतं. लिंबुळ्या त्यांचं ऐकून काय बायांना कळत नाही रे शहरातल्या माणसांना. भोपळा बघितल्यावर म्हणते याचं झाड केवढं असेल म्हणजे मिला पण ना माहिती सगळ्यांना वेळ असतो म्हणून. तसं नाही पण पोरांना काय माहिती रे असं म्हणतोय. लिंबाचे लिंबोळी बैठल्या माणूस म्हणे हा बारकी झाड असेल पण तसं काय नाही बरं का. भोपळा असतो आपल्या जमिनीवर. हा बाय बाय सगळ्यांना. कलिंगड्याचं बी बारकच असतं ती पसारत. हा विले असत्या डायरेक्ट म्हणा. कलिंगड असतं एवढं 5-5 किलोचं. ते कसं काय मोठं होतं एक ती तुलाच माहित. आता तू आणि त्यातली आहे. मला काय माहिती. आजी शिकलेली जरा आजी सांग. शिकलेली मध्ये बापू 12वी शिकले तर आजी 4थी शिकली. माझी 10वी झाली दादा. माझ्या आई बाप्पांनी लय मला शाळेत. तुमचं आजीचं एक कसं सांगू का? हवा हो का आजी गेली आजीला घातलं आहे ना दुसऱ्या गावी जाऊन आजीला शाळेत. काही ना मामाच्या आईने त्यांनी आज तिथं होतं जवळच थिएटर. आजी शाळा सोडून थिएटरला पिक्चरच बघायला जायची. परत आजीला घरी ठेवलं. आजी शाळा शिकवल्या 15 पडली असते का माझ्या.